ह्या वर्षी थोडेसे आणून बघूया, पण आणले खरे. बट मला आता स्वतःला कसं तरी वाटतंय मी खाली फूड आणले असं वाटतंय मला, की कारण की फुटताना मजा येते, पण जो धूर होतो नंतर तो आपल्यासाठीच हार्मफुल आहे. त्यामुळे बाकी काय नाही. जेव्हा तो लहान होता, आता तो 3 महिन्याचा जायच्या वरती गेलाय. आम्हाला लेट झाला त्याला कान टोचायला. आम्ही त्याची तब्येत बरी नव्हती आणि डॉक्टर पण बोलले होते की त्याला थोडे इंजेक्शन्स जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो आता. आणि ब्लॉग सुरुवात करतानाच माझी झाली थोडीशी तब्येत ठीक नाही, जाम झालं मला. कारण की आज फटाके खूप फुटलेत आणि बघा सोनल आणि बाबू तर डाराडोर आहे, ते हसतोय बघा. आणि इथे सोनल त्याला जाळीमध्ये घेते, कारण की जाळीमध्ये नसेल तर मच्छर चावण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा आवाजामध्ये थोडासा हे असेल, कारण की थोडं जाम झालं मला. आता ठीक होतं थोड्या वेळापूर्वी, आता जाम झालं. नाही की पकड, थोडं पाणी पिऊ दे बघा. बघा हसतोय, ते स्वप्न बघतोय. कैसा पकड़ो? ऐसा ही पकड़ना है. ऐसा? हाँ इधर? हाँ. तो पानी भी मला ताण लागली. तू इथे पिऊन जरा मग मला पाणी दे. तर आज आम्ही खूप सारे फटाके फोडले. जरा मला ना असं आम्ही फटाके फोडायचं ते आठवण आले मला. फटाके लावायचे आणि एवढी लांब पाहिजे की ते फटाका दिसायचा ना मला. सॉरी, फटाका तुम्हाला दिसायचा ना, एवढी लांब पाहिजे. पण गाईज फटाके फोडले खरे आम्ही, पण नंतर आम्हाला थोडंसं खराब पण वाटलं, कारण की प्रदूषण आम्ही केलं. कारण की काय झालं माहिती आहे गाईज, आम्ही फटाके आणले खरे उत्साहामध्ये, पण आता फोडल्यानंतर जे पॉल्युशन होतं ना त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं खराब वाटलं. कारण की आता सगळेच फटाके फोडतात आणि पॉल्युशन खूप जास्त झालेलं आहे. कारण की खूप जास्त होत आहे, मला त्यामुळेच होत आहे, मला आय थिंक असं वाटतंय सर्दीचं. तर मला नाही आणायला पाहिजे होते फटाके एवढे सारे. आता आम्ही आणलेत तर आम्हाला फोडावे लागणार. नेक्स्ट टाइम आपण नाही घ्यायचं. नाही बोलायचंच नव्हतं आपण. नाही ग बाबा, तर आणलेच मी पण फोडतोय. आता ते हे होणार, वेस्ट कसे करणार. आता आणलेच आम्ही फोडतोय, नेक्स्ट टाइम आम्ही नाही आणणार फटाके. मी तर कधीच बंद केले होते फटाके, आता किती वर्षानंतर आणले मी पण नाही इथे फोडवती. मी फक्त काय पाऊस 1-2 पोरांचे असते तेवढं, तरी पण ते पण नाही फोडले. त्या पोरांच्या तर ते पण नाही. फक्त ते सुरू पप्पा एक सुरसे म्हणायचे बस, ते पण नाही. फटाके कधी सोडून दिले. मी तर 8वी 9वी पासून सोडूनच दिले फटाके. तेव्हा ना चालले मी एवढ्या 8वी 9वी 9वी 10वी पासून सोडून दिले. 7वी 8वी 9वी पासून सोडून होते. पण कॉलेज पासून चालू झालेला. गाईज 8वी 9वी झाल्या, त्यानंतर मी 9वी 10वी पर्यंत सोडून दिले फटाके फोडायचं. कारण की इतका नंतर मग कळायला लागलं की पॉल्युशन जास्त होतं. आणि पण ह्या वर्षी मी आणले, कारण की हर वर्षी मी नाही आणत. तर बोलले ह्या वर्षी थोडेसे आणून बघूया, पण आणले खरे. बट मला आता स्वतःला कसं तरी वाटतंय मी खाली फूड आणले असं वाटतंय मला, की कारण की फुटताना मजा येते, पण जो धूर होतो नंतर तो आपल्यासाठीच हार्मफुल आहे. त्यामुळे बाकी काय नाही. आता बाहेर घराच्या बाहेर आता जे फटाके फुटतात त्यामुळे जे वातावरणामध्ये जरा ते सगळ्या फटाक्यांचा स्मेल येतोय, त्यामुळे मला जाम झालंय. आणि हा पिझ्झा पाणी पी. गारेगुर झोपलेला आहे साहेब. गाईस मला आज सकाळपासून बनवायचा होता ब्लॉग, पण मी नाही बनवला. तर काय आलं, सकाळी ना मम्मीने आणि यांनी मिठाई आणली होती, तर मी ती खाल्ली. आणि मला गोड खाल्ल्यानंतर फुल सुस्ती येते. मिठाईचं नाव काय होतं? काजू कतली आणि आमची पाजू पतली. 2-3 खाल्ल्या गाईस. तर मला काय माहिती गाईस, गोड खाल्लं ना तर मला झोप येते. किती 4 खाल्ल्या, 4 काजू कतऱ्या फक्त, काही 4 काजू कतऱ्या खाल्ल्या.
5-6 काजू कतरी कधी खाल्ल्या का? ते संध्याकाळी खाल्ल्या. मी दुपारी जेवलो. मी जेवलो का? काय तर गाईस उद्या आम्ही दोघं जाणार आहोत मॉर्निंगला घरी मम्मीकडे जाणार आहोत. तर उद्या आय थिंक मी ब्लॉग सकाळपासून स्टार्ट करेन. तर सकाळी निघताना ब्लॉग थोडा स्टार्ट करेन, नंतर मग रिक्षा वगैरे मध्ये जाताना दाखवेन तुम्हाला आणि घरी गेल्यानंतर हाँ क्लोज हो रही है अभी गाइज. 1 जर वाजला असता तरी पण बाहेर एवढे फटाके फुटतात ना आता की झोप तर लागणार नाही आहे असं तर चिन्ह दिसत आहे. हिला लागेल हिला पडल्या झोप लागते, तिचा प्रश्न नसतो. पण माझा थोडंसं असतं कारण की मी आज दुपारी पण झोपलो होतो. आज एवढं गोड खाल्लंय मी तू झोपून गेलो तर संध्याकाळी उठलो मी. ही साहेब मॅडम आता या झोपणार होता त्यानंतर पडलीच नव्हती. तो पड ना आता हा स्वतःहून झोपला ना खेळता खेळता. आज त्याची कान टोचून आणले आम्ही. आज आम्ही गेलो होतो त्याची कान टोचायला. थोडासा रडला, जास्त नाही रडला, थोडासाच रडला, पण ठीक आहे. कान टोचणं तर गरजेचं होतं. कान टोचलं त्याचा, कान टोचून आणलं म्हणजे. कान नाही टोचलं तर मग मम्मी पण बोलवते कान टोचले. ते खरं म्हणजे आधीच टोचायला पाहिजे होते जेव्हा तो लहान होता. आता तो 3 महिन्याचा त्याच्या वरती गेलाय. आम्हाला लेट झाला त्याला कान टोचायला. आम्ही त्याची तब्येत बरी नव्हती आणि डॉक्टर पण बोलले होते की त्याला थोडे इंजेक्शन्स जाऊ दे, म्हणजे डोसेस जे असतात लसी असतात त्या जाऊ दे. आम्ही थोडे घाबरलो होतो. त्यामुळे तो काय करेल काय माहित, रडेल कसा काय करेल माहित नव्हतं. ठीक आहे आता टोचून तर झालेत, आता तो काय एवढं हे नाही. हे बघा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये थोडेसे आवाज येत असतील फटाक्यांचे तुम्हाला कळत असेल. मला थोडासा जाम होत आहे ऐक, तर फटाक्यांचे आवाज अजून पण येत आहेत. बंदच कर. खोलूयाच ना, कूलिंग राहू दे मग बंद. कूलिंग गेली की मग खोलूया. खोलावं तर लागणार आहे. एसीवर रात्रभर नाही झोपू शकत मला आणि जाम होणार. हो हा घुरतोय बघा. तर गाईस चला आजचा ब्लॉग मी एंड करतो. इथे जास्त मोठा नाही ठेवत आणखी मला पण शिंका होत आहेत आणि हिला पण झोप येते. तर चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर फेसबुकवर बघतो तर फॉलो करायला विसरू नका. तर उद्याचा ब्लॉग तुम्हाला मॉर्निंगपासून दिसेल. पक्का 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 तुम्हाला प्रॉमिस करतो मी उद्या सकाळपासून मॉर्निंगपासून टाकेन. नाही तर ही जरी ब्लॉग बनवेल, ही उद्या ब्लॉग बनवणार. मम्मीच्या घरी पण ब्लॉग बघा तिकडे. नाही हसू नकोस. तर चला गाईस